स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो रबड बॉल मधली एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे, म्हणजेच मॉन्सून ब्लास्ट सीझन 2 मित्रांनो। तर मित्रांनो ही स्पर्धा 4 जुलै ते 7 जुलै या दरम्यान आपल्याला 70 स्पोर्ट या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणते संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे आणि त्या संघांचे कर्णधार कोण आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो मॉन्सून ब्लास्ट मधला आपल्याला पहिला संघ बघायला भेटत आहे तो म्हणजे श्रीजा 11 लालबाग। तर मित्रांनो लालबागचा संघ आहे आणि या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे तो म्हणजे टेनिस क्रिकेट मधला बाहुबली म्हणजे सुमित देगले या संघाचा कर्णधार आहे। तर बलाढ्य संघ असेल हा सुद्धा। त्यानंतर पुढील संघ आहे तो म्हणजे उमेश 11 मित्रांनो। तर मित्रांनो उमेश 11 संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे तो म्हणजे प्रीतम परब। तर मित्रांनो हा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे आणि मॉन्सून ब्लास्ट मध्ये सर्व संघ बलाढ्यच असतील। त्यानंतर पुढील संघ आपल्याला दिसत आहे तो म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक। तर मित्रांनो या संघाचा कर्णधार आपल्याला बघायला भेटत आहे तो म्हणजे भावेश नाईक मित्रांनो, कर्णधार आहे या संघाचा। त्यानंतर पुढील संघ आपल्याला बघायला भेटत आहे म्हणजे बालाजी ग्लोबल्स। या संघाचा कर्णधार आपल्याला बघायला भेटत आहे तो म्हणजे जयेश पाटील मित्रांनो। खूप टाइम नंतर आपल्याला जयेश पाटील हा दिसत आहे। त्यानंतर पुढील टीम आहे ती म्हणजे वी लायन्स ओडिसा। तर मित्रांनो या संघाचा कर्णधार आहे तो म्हणजे आकाश चिंदारिया मित्रांनो, एक जबरदस्त कर्णधार आहे आकाश चिंदारिया। त्यानंतर पुढील संघ आहे तो म्हणजे टीम 94। तर मित्रांनो टीम 94 संघाचा कर्णधार आपल्याला बघायला भेटत आहे तो म्हणजे टेनिस क्रिकेट मधला ऑलराऊंडर विश्वनाथ जाधव। त्यानंतर पुढील संघ आहे तो म्हणजे MUCC। तर मित्रांनो या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे तो म्हणजे A1 पवन केने मित्रांनो, या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे। त्यानंतर पुढील संघ आहे तो म्हणजे जितू रुची निलेश 11 मित्रांनो डोंबिवली। तर या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे तो म्हणजे बायकरमॅन म्हणजे केतन मात्रे मित्रांनो, या संघाचा कर्णधार आहे। त्यानंतर पुढील संघ आहे तो म्हणजे विक्रांत केने प्रतिष्ठान मित्रांनो, हा संघ सुद्धा मोठा संघ आहे। तर मित्रांनो या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे तो म्हणजे अंकुर सिंग मित्रांनो। त्यानंतर पुढील संघ आपल्याला बघायला भेटत आहे तो म्हणजे ब्रह्मा 11 अंबरनाथ। तर मित्रांनो या संघाचा कर्णधार बघायला भेटत आहे तो म्हणजे आनंद वाघ। त्यानंतर मित्रांनो पुढील संघ दिसत आहे तो म्हणजे ताई पॅकर्स पालघर मित्रांनो, पालघरचा संघ। तर मित्रांनो या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे तो म्हणजे अनिकेत राऊत मित्रांनो, एक जबरदस्त कर्णधार आहे पालघर संघाचा। तर मित्रांनो अशा प्रकारे 11 संघांची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे। आता 12वा संघ तुम्हाला नक्कीच समजणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आपण अशा टेनिस क्रिकेट आणि रबड बॉल क्रिकेटचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी।